शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने पंचायत समिती चांदवड येथील पिंपळद गणातून इच्छुक म्हणून उमेदवारी करणार प्रकाश ठोंबरे भोयगाव। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काही दिवसांवर येऊन ठेपले असून तर या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांची गावागावात नागरिकांच्या गाठीभेटी घेण्याचे काम सुरुवात झाली आहे। त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील भोयगाव येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने पिंपळद गणातून इच्छुक म्हणून साहेबराव प्रकाश ठोंबरे हे उमेदवारी करत आहे। त्यासाठी त्यांना भोयगाव या गावातून व गणातून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचे प्रवीण खोटे व राकेश चव्हाण यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती गट असेल, गण असेल, या निवडणुकीचे वारे आता सध्या वाहू लागलेले आहे आणि मी चांदवड तालुक्यातील भोयगाव या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावामध्ये शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या ठिकाणी साहेबराव प्रकाश ठोंबरे हे इच्छुक म्हणून उमेदवारी पिंपळद गणातून करत आहेत। त्यांची संपर्क साधणार आहोत आपण। काय या पाठीमागची त्यांची संकल्पना आहे या संदर्भात आपण त्यांची संपर्क साधणार आहे। सर, तुम्ही मला सांगा, आज इच्छुक म्हणून तुम्ही जी उमेदवारी करताय गणामध्ये काय म्हणून करता, कशी करता? उमेदवारी करण्याचे काय, उमेदवारी भेटू अगर उमेदवारी ना भेटू, पण इथून मागील जरा आमचा हा पिंपळस गण म्हणजे मंगरुळ गण होता पहिला आणि वडाळी गट होता। आता हा पिंपळस गण झाला आणि वडाळी गट झाला। हा शिवसेनेचा 15 वर्षापासून बालकिल्ला आहे, पण तरी आमची एक इच्छा आहे का पिंपळस गणातून बऱ्याचशा आतापर्यंत काही गोष्टी समस्याच्या कामा राहिले, पण पिंपळस असो, उर्दू असो, दरसवाडी असो, भोयगाव असो, गणूर असो, जर लोकांनी मला प्रतिसाद दिला आणि माझे नेते नितीन नायर जिल्हा प्रमुख व मार्केट कमिटीचे चेअरमन जर मला त्यांनी उमेदवारी जर दिली तर मी 100% माझी उमेदवारी करण्यासाठी माझी इच्छुकता आहे। या पाठीमागची काय संकल्पना, काय संकल्प काहीच नाही, माझे वेळोवेळ माझं एकच म्हणणं आहे, जर मला पिंपळस गाणामध्ये लोकांनी निवडून दिलं, लोकांचे पाण्याचे प्रश्न असू, लोकांचे काही दवाखान्याचे असू, लोकांच्या रस्त्यांच्या अडचणी असू, लोकांच्या कोणत्या अडचणी असू, मी एक आमचं भोयगाव गाव एक सेंटरमध्ये आहे, लोकांच्या अडचणी सोडवायची माझी स्वतःची हिंमत आहे। त्याचप्रमाणे यांनी सांगितलं की मी या गावामध्ये किंवा या गावामध्ये जे नागरिकांचे काही अडचणी असतील त्या नागरिकांच्या अडचणी मी तात्पर्य सोडत या संदर्भामध्ये मला त्यांनी उमेदवारी द्यावी अशी त्यांनी या ठिकाणी सांगितलेले। त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांची संपर्क साधणार। दादा, काय सांगाल तुम्ही, यांना जी उमेदवारी मिळावा या संदर्भात काय सांगाल? त्यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे, कारण की आमचा जो गट आहे तो पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्ल्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचाच उमेदवार पाहिजे, त्यासाठी आम्ही त्यांना समर्थन करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे। त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, ते शिवसेनेचेच कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी संपर्क साधणार। दादा, तुमच्या गावातून पिंपळद गणामध्ये एक उमेदवार म्हणून शिवसेनेचा पाहिजे, काय सांगाल? शिवसेनेचा साहेबराव अण्णांनी सांगितल्याप्रमाणे 15 वर्षापासून बालकिल्ला शिवसेनेचा बालकिल्ला आहे। त्याचप्रमाणे आत्ताही पण पुढचे 5 वर्ष जर अण्णाला काम करण्याची संधी गणातून दिली तर अण्णा काम करण्यासाठी एकदम सूक्ष्म माणूस म्हणून अण्णाची ओळख आहे आणि यासाठी अण्णाला उमेदवारी देण्याचं उभाटा गटाकडे माझंही समर्थन राहील। त्याचप्रमाणे पिंपळद गणामधून उभाटा गटाकडून ये साहेबराव ठोंबरे यांना उमेदवारी मिळावी अशी काही नागरिकांनी या ठिकाणी दर्शवलं आहे। त्या संदर्भामध्येच या ठिकाणचा जो आढावा घेतला त्याच ठिकाणी त्यांनी सांगितलं का तालुक्यातील कुठलंही काम असो ते मी करण्यास समर्थ आहे असे त्यांनी या ठिकाणी सांगण्यात आले। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड। संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60।